खरं सांगतो एकदम खरी रिअल गोष्ट आहे. इलेक्शनाच्या अगोदर कार्यकर्त्याची गाडीचं तेल जर बघतील तुम्ही हँग आउट होत होता. टाकी फुल गाड्याची, खिशामध्ये पैसे, पुन्हा जेवायला मोठ्याला हॉटेलवर घेऊन जर गेला मला तर मतदान फक्त इथं करू म्हणायचं. फक्त मी म्हणलं ठीक आहे करूच. हॉटेलवर गेला मस्तपैकी बिलं दन देऊ लागला. कोणत्या हॉटेलवर हां असं तसं नाही की आजकाल मला दिसना झाला. मी मोकळ फोन यायची वाट बघायली मग कोणीच मला फोन लावना ये भाऊ जेवायला म्हणून कोणीच लावेना झाले. कारण आता झालं संपलं ना, नेते निवडून आले सगळे. तर आता अवघड झाले कार्यकर्ता आता भेटला होता मला परवा दिवशी. रोडच्या साईडला गाडी होती, ढकलू लागला. म्हणलं काय झालं रे? तेल संपलं म्हणला. चल म्हणलं पेट्रोल पंपावर टाकलं तेल. म्हणलं इतके दिवस तर गाडीची टाकी फुल होती की रे. म्हणलं कसं आहे बिझनेस बंद झालाय म्हणला. हां मी बी म्हणलं बुवा लाजलो नाही. यायले म्हणलं ग्रामपंचायत थांब जरा थोडं. यायले तू काय ताण घ्यायलास म्हणलं, आतापासून तयारीला लाग म्हणलं. ग्रामपंचायतीपर्यंत तू एकदम ओके चलत आहे. हां करा लागेल म्हणला. घरी गेले तर बायको इज्जत द्याय ना म्हणला. मायबाप शिवा द्यायली म्हणला. शेतातलं काही काम आहे ना म्हणलं. मला एकच काम येते म्हणला, महागमोरी हिंडायचं. म्हणलं काय तुझ्याकडे चुकी नाही म्हणलं वागा, तू रस्त्यात तू वाईट आहे म्हणलं. चलू द्या म्हणलं आता काय. आलो बा निघून 100 रुपयाचं तेल टाकून त्याला. काय करू मग आता, होता जवळचा पावलचा, काय करणार आता ती तरी. मी काही बोलणार नाही भाऊ, आता तुम्हीच बोला कमेंट सेक्शनमध्ये. मी जायलो. जय श्रीराम, जय बजरंग बली.